विचार, चांगले संस्कार दिले पाहिजे लोक. कारण मुलाला कधी चांगले विचार दिले पाहिजे, कधी चांगले संस्कार दिले पाहिजे हे आम्हाला कळलं पाहिजे, नाही का? आज 10-10, 12-12 वर्षाची मुलं आत्महत्या करतायत. जुने संतांचा विचार करा बरं. माझी माऊली ज्ञानोबाराय असेल, मुक्ताई असेल, निवृत्तीदादा असेल, सोपन काका असेल, कवळ्या वयात आई वडील निघून गेले. हो काय वय होतं माझ्या मुक्ताईचं सांगा ना? 4 वर्षाची मुक्ताई होती. किती? 4 वर्षाची. तरी कुणी सहानुभूती नाही दाखवली त्या लेकरांना. किती त्रास त्या काळामध्ये त्या लेकरांनी सहन केला असेल. आई वडिलांनी देहांत प्रायचित्त घेतलंय. 4 वर्षाची मुक्ताई आहे. रात्री निम्म्या रात्री लेकरांना सोडून निघून गेले आई वडील. पैठण क्षेत्रावरून आमचे विठ्ठलपंत आले. रुक्मिणी आईसाहेबांनी दरवाजा उघडला आणि उघडल्याबरोबर रुक्मिणी आईसाहेब म्हणली भोजन करून घ्या ना. नाही म्हणले की भूक नाही. का भूक नाही? आणि मग विठ्ठलपंत म्हणले अगं शुद्धीपत्र नाही मिळालं का आपल्याला? मग देहांत प्रायचित्त घ्यायला सांगितले म्हणले इंद्रायणीच्या डोहामध्ये. देहांत प्रायचित्त. रुक्मिणी आईसाहेबांनी ते शब्द ऐकले, पायाखालची जमीन सरकली. देहांत प्रायचित्त. 4 लेकरांना सोडून जायचंय. कोणत्या आईला जावं असं वाटेल? अगं रुक्मिणी तुला कळतंय ना, समाजाने आपल्या लेकरांना सन्मानानं जगू द्यावा, समाजामध्ये घ्यावा, तर रुक्मिणी आपल्याला देहांत प्रायचित्त घ्यावा लागणार आहे. म्हणलं दुसरा पर्याय नाही आपल्यासमोर. लेकरांच्या भल्यासाठी आमच्या रुक्मिणी आईसाहेबांनी कसला विचार न करता रात्री 12 वाजता उमरेची सीमारेषा ओलांडली. लेकरांकडे बघत बघत उमरेची सीमारेषा ओलांडली. 3 लेकरांच्या मस्तकावरून हात फिरवला. 4 वर्षाची मुक्ताई पोटाला कवटाळलं, रडायला लागली ढाय मुगलून. सकाळी ज्ञानदादाला विचारेल माझी मुक्ताई कुठे गेली, आई कुठे गेली? बाबा काय सांगणार ज्ञानदादा तुला? कसलाही विचार न करता इंद्रायणीच्या डोहामध्ये देहांत प्रायचित्त घेतलं. सकाळ झाली. माऊली ज्ञानोबाराय उठले. उशाला असलेलं पत्र हातात घेतलंय आणि पत्र हातात घेतल्यावर वाचायला सुरुवात केली. बाळांनो, आम्ही देहांत प्रायचित्त घेतोय, आम्हाला माफ करा. समाजाने तुम्हाला सन्मानानं जगू द्यावा, समाजामध्ये घ्यावा म्हणून आम्ही देहांत प्रायचित्त घेतोय. माऊली ज्ञानोबाराया निवृत्तीदादाने ते पत्र वाचलं. धायमुखून रडायला लागले. छोटीशी मुक्ताई उठली. कावरा बावरा झालेला चेहरा. आईचा शोधाशोध करते पण आई नाही भेटत त्या मुक्ताईला. झोपडीत बघितलं आई दिसत नाही, बाहेर बघितलं आई दिसत नाही. आणि छोटीशी मुक्ताई माऊली ज्ञानोबाराया जवळ आली आणि माऊली ज्ञानोबारायाच्या कमरेला मिठी मारली. म्हणली दादा आई कुठे सांगा ना मला. दादा बाबा कुठे सांगा ना. काय अवस्था झाली असेल माझ्या मुक्ताईची? मुक्ताई विचारत होती दादा आई सांगा मला, बाबा कुठे, आई कुठे? माऊली ज्ञानोबारायाच्या डोळ्यात पाणी पण मुक्ताई अजूनच रडायला लागली. 4 वर्षाची. काय कळत होतं तुला? तरी कोण्या समाजानं सहानुभूती नाही दाखवली त्या लेकरांना त्या काळामध्ये. इतका त्रास समाजाने दिलाय. शेवटी माऊली ज्ञानोबाराय म्हणले मुक्ता अगं आदिशक्तीचा अवतार आहे, कसला विचार करते? अगं संत आणि नदी आपला कधी रस्ता सांगून जात नसतात, कसला विचार करते मुक्ता तू? माझ्या माऊलीना घरात असलेलं फडकं उचललं, त्याला 4 गाठी मारल्या. जगाला विश्व शांतीचा दिलासा देणारा ग्रंथ राजज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ माझ्या माऊलीनं समाजाला समर्पित केलाय. तरी ज्ञानेश्वरी कुठं लिहिलं नाही का ह्या समाजाने आम्हाला त्रास दिलाय? लिहिलंय कुठं? नाही. एक शब्द सुद्धा ज्ञानेश्वरी मध्ये माऊलीनं लिहिला नाही. उलट पसाय दान लिहून ठेवलं, आता विश्वात मगे देवे येणे वागेत तोशावे तोसूनी मग द्यावे पसाय दान. देवा शेवटचं मागतोय अख्खं विश्व सुखी कर. ज्यांनी त्रास दिलाय ना त्याला सुद्धा सुखी कर. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरथी वाढो, त्याला तर पहिल्यांदा सुखी कर म्हटले. योगी पावन मनासा, योगी पावन मनासा, योगी जनाचा साहे अपराध
रे ग प ध सा ध प ग ध प ग रे ग रे सा सा रे ग प ध सा सा ध सा ध प ग ध प ग रे ग ग रे सा सा हे अपराध जनाचा विश्वरागे झाले बंधी विश्वरागे झाले बंधी विश्वरागे झाले बंधी साही विश्वरागे झाले बंधी विश्वरागे झाले बंधी विश्वरागे झाले बंधी झाले बंधी झाले योगी पावन मनाचं म्हणून संतांचे काय विचार होते काळामध्ये. म्हणून आमच्या मुलांना देताना इतिहासाची पानं चाळायला सांगा. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आमच्या मुलांना वाचायला सांगा. या देशासाठी जे फासावरती गेले, भगतसिंग असेल, राजगुरू असेल, सुभाषचंद्र बोस असेल, हे आमच्या मुलांना सांगा. धर्मवीर संभाजी महाराज खऱ्या अर्थाने आमच्या मुलांना सांगा. हे जर आमच्या मुलांना आम्ही सांगितलं तर आम्हाला दुसरं काही देण्याची गरज पडणार नाही. चांगले विचार त्यांना द्या, त्यांच्यामध्ये धाडस निर्माण करा. कारण धर्मवीर संभाजी महाराज जर आमच्या मुलांना आम्ही सांगितले ना, मुलगा आयुष्यात कधी आत्महत्या करणार नाही. पण कोणते विचार आमच्या मुलांना दिले पाहिजे, कोणतं धाडस त्यांच्यामध्ये निर्माण केलं पाहिजे. माझे छत्रपती शिवाजी महाराजांना, शंभू राजांना कोणतं धाडस निर्माण केलं असेल, कोणतं धडे दिले असतील. म्हणून आमच्या मुलांना संस्कार द्यायला शिकवा भरपूर, पण संस्कार द्यायला मात्र कधीच विसरू नका. संस्कार आमच्या मुलांना आम्ही चांगलेच दिले पाहिजे. हल्लीच्या काळात तर एकच लेकरू नाही का, त्याला सुद्धा आमच्यापासून जर आम्ही लांब टाकलं तर त्याला ओळख सुद्धा आमची शेवटपर्यंत राहत नाही. नुसतं गडगंजे पैसा कमावला म्हणजे जीवनाचं सर्वस्व होतं असं नाहीये. त्या मुलाला किती आपला लळा आहे, किती आपल्यावरती प्रेम करतो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. नाहीतर तुम्ही त्या दिवशी मी तुम्हाला उदाहरण सांगितलं डॉक्टर गोदमगावकरांचं. आम्हाला वाटतं शिकून अमेरिकेला जावा, जाणं चांगलं आहे, पण परत जर तो आमच्या अंत्यविधीला आलाच नाही तर शिकून करता काय त्याला. मग सुसंस्कृत बनवा. आयुष्यभर आम्हाला विसरला नाही, पण याच्या करता जीवन जगत असताना चांगलं समाजामध्ये त्यांना जीवन जगलं पाहिजे, आपलं नाव काहीतरी मोठं केलं पाहिजे. असे त्या मुलाला धडे द्या, असं शिक्षण त्या मुलाला द्या.